सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. अंधकार छायेचा दिवस जवळ, प्रभू कृपेचा उपयोग करा. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. पडीक जमीन ही बहुत आहे, या पुढे दृष्टांताने. येशूची भेट त्यांना देण्यास जा पुढे तुम्ही प्रेमाने. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. बहुत देशांनी या जगात थांबविला वचनांचा प्रचार. तुम्हा समोर हे उघडे दार, संधी साधून करा प्रचार. खुले दार बंद होण्याआधी जाईल कोण पुढे ओझाने. दिवस कठीण जवळ आले आता, वेळेचा सदुपयोग करा. आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन निर्गम 3 अध्याय वचने 1 ते 6. निर्गम 3 अध्याय वचने 1 ते 6. मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इत्रो याची शेरडे मंडळे चारित असता, आणि तो त्याचा कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्यास दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली, तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यास दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे, ते झुडूप का भस्म झाले नाही ते पाहतो. ते पाहण्यास मोशे तिकडे वळला. असे परमेश्वराने पाहिले, आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, मोशे, मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, इकडे जवळ येऊ नको. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशेने आपले मुख झाकिले, कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला. देव वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तात सलाम. सर्वांना शुभ सकाळ. माझ्या प्रियांनो, आज आपण निर्गमन अध्याय 3 आणि या ठिकाणात आम्ही पाहत आहोत की मोशेला परमेश्वराचे दर्शन झालेले आहे. परमेश्वर मोशेला दर्शन देत आहे आणि परमेश्वर मोशेला सांगत आहे की परमेश्वर किती महान आहे, तो सामर्थ्यशाली आहे, तो दयाळू आहे, कृपाळू, अनुग्रहकारी देव आहे. आणि तो परमेश्वर सांगत आहे की मी अद्भुत काम तुझ्या जीवनात करणार आहे. परंतु आम्ही पाहतो की मोशे ज्या पर्वतावरती उभा होता त्या पर्वताचे नाव होरेब पर्वत होतं आणि तो पर्वत पवित्र पर्वत असं म्हटलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की जेव्हा मोशेला परमेश्वर दर्शन देत आहे तेव्हा त्याच्या
पायामध्ये जुते आहेत आणि म्हणून परमेश्वर मोसेला सांगत आहे की तुझे जुते तू काढ आणि मग नंतर माझ्याकडे ये. आणि मग आम्ही पाहतो की परमेश्वर पवित्र आहे आणि म्हणून तो सांगत आहे की आम्ही पवित्रतेने परमेश्वराकडे जावं. मोशेच्या द्वारे माझ्या प्रियांनो या ठिकाणात या निर्गमन अध्याय 3 या 1 ते 9 वचनाच्या द्वारे परमेश्वर आम्हाला पण चितवत आहे की या नवीन वर्षामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचे दर्शनाचे खोजी होणं खूप गरजेचं आहे. या वर्षामध्ये परमेश्वर आम्हाला दर्शन देऊ इच्छित आहे. या वर्षामध्ये परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करू इच्छित आहे. परंतु आम्ही पाहतो की आमच्या जीवनामध्ये पण असे अनेक प्रकारचे आम्ही जुते वापरलेले आहोत. उदाहरणार्थ वाईट जुते, वाईट स्वभावाचे जुते, शिव्या सापचे जुते, अनेक प्रकारच्या वाईट व्यसनांचे जुते, अनेक प्रकारच्या वाईट कृत्याचे जुते आज आम्ही वापरलेले आहोत आणि आम्ही परमेश्वराकडे जाऊन त्याच्याकडे प्रार्थना करत आहोत. परमेश्वर आमची प्रार्थना का बरं ऐकत नाही? याचं कारण हा आहे की आज आम्ही आमच्या वाईट घातलेले जुते किंवा वाईट सवयी, वाईट गोष्टी, वाईट स्वभाव जो आहे तो आतापर्यंत आम्ही सोडलेला नाही. आणि म्हणून माझ्या प्रियांनो आम्हाला वाटतो की परमेश्वरांनी आम्हाला आशीर्वादित करावं, आम्हाला दर्शन द्यावं, तर आम्ही या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी सोडून पवित्रतेने आम्ही देवाकडे जाऊया. जेव्हा आम्ही पवित्रतेने देवाकडे जातो, पवित्र मंदिरामध्ये जातो आणि आपण खरा पश्चाताप करतो, देवाला क्षमा मागतो आणि म्हणतो की प्रभू माझ्या जीवनात या जगामध्ये मी जगत असताना अनेक वाईट गोष्टी आहेत, प्रभू ते आज मी सोडत आहे, मी पश्चाताप करते, माझ्या पापाची तू मला क्षमा कर. आणि जेव्हा आम्ही असे पश्चातापाची प्रार्थना करतो माझ्या प्रियांनो तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर त्याच दिवशी आम्हाला दर्शन देतो आणि जो अभिवचन किंवा जो आशीर्वाद परमेश्वराने आमच्याकरिता, आमच्या परिवाराकरिता, आमच्या कामधंद्याकरिता, आमच्या व्यवसायाकरता, शेतीवाडीकरता ठेवलेला जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आम्हाला मिळायला वाचून राहणार नाही. तर या माझ्या प्रियांनो आपण आपले जे पापाचे जुते आहेत, वाईटाचे जुते आहेत, शिव्यासापचे जुते आहेत, वाईट स्वभावाचे जुते आहेत किंवा अनेक प्रकारच्या वाईट सवयीचे जुते आहेत ते आपण काढूया आणि परमेश्वराच्या पवित्र मंदिरात जाऊन पश्चाताप करूया आणि विश्वासाने प्रार्थना करूया आणि म्हणूया की प्रभू आज माझ्या जीवनामध्ये अद्भुत काम कर, आज माझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार कर आणि प्रभू तुझी कृपा माझ्या जीवनामध्ये कर, मला आशीर्वादाने भर आणि माझ्या जीवनात मोठे चमत्कार कर. हा वर्ष प्रभू माझ्याकरता आशीर्वादाचा कर. या वचनाच्याद्वारे देवप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू तुला धन्यवाद करतो. प्रभू आज निर्गमनच्या पुस्तकाच्या द्वारे आम्हाला उत्तम आणि चांगल्या गोष्टी तू सांगत आहेस की प्रभू आम्ही सर्व प्रकारच्या वाईटाच्या गोष्टी, वाईटाचा स्वभाव, वाईट सवयीची जुते प्रभू आम्ही खाली टाकून उतारून प्रभू आम्ही तुझ्याजवळ यावं, पश्चाताप करावं आणि आम्ही प्रभू विश्वास करावं की परमेश्वर आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. प्रभू या वचनाच्यानुसार आम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित कर. तारणारे येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.